मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आम्ही चालू आहे ओंकारेश्वरला. आज आम्हाला एवढा लेट झाला आहे की आज 8 वाजले आणि आम्ही जाणार होतो 7 वाजताच. तर आता जाऊयात पटापट घाईमध्ये आणि गाडीत बसूयात. मग नंतर मग ओंकारेश्वरला पोचल्यावर. सो गाईज आता आम्ही चाललो आहेत. मला बाहेरचा व्ह्यू दाखवते मी. ब्रेकफास्ट करून निघालो आहे. आता आम्ही जस्ट 1 तासामध्ये पोहोचणार आहे ओंकारेश्वरला. मस्त व्ह्यू आहे इकडे, एकदम असं वाटतं मस्त इकडे एकदम सुंदर वाटतं आहे आणि सगळे एकत्र आम्ही एन्जॉय करत चाललेलो आहोत. नर्मदा नदी गाईज. आता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचत आहोत मंदिराला आणि खूप पाऊस आला आहे. खूपच पाऊस आला आहे जोरात. गाईज पावसामुळे आता आम्हाला या प्रवेशद्वार पुलावरून जावं लागतं आहे. पाऊस खूप जोरात आला आहे. पूर्ण आम्ही भिजतोय. सगळं पाऊस असा येतो. काहीच पाऊस काय थांबणारा दिसत नाही, तर आम्ही थांबलेलो. पण मम्मी पप्पा बोलले की चला जाऊया, पाऊस थांबणार नाही, उलट जोरात येईल तर मग आपण निघूया चला. सो आम्ही चालत असं भिजत पाऊस का बघ ना, एवढं मस्त वाटत होता. त्यात एवढी हवा पण जोरात येते आहे की आम्हाला चालायला पण थोडं पूर्ण भिजले, पाय पूर्ण भिजले. आता पोचतोय, भिजत आलंय, पूर्ण भिजतोय. इकडे बघा किती फुल पाऊस आहे इकडे. आम्ही इकडून या ब्रिजवरून आलो. आता चाललोय पुढे काहीच इथून लाईन आहे. मी इकडून आलो. दर्शन झालंय. दर्शन 1 नंबर झालं. एकदम डोका वगैरे टेकला आणि पण दर्शन घ्या. आता आम्ही बोटने चाललो आहेत. मगाशी पुलने आलो. मगाशी खूप पाऊस होता तर मग बोटने जाता नव्हतं आहे. सो आता आम्ही बोटने चालणार आहोत महाबळेश्वर ज्योतिर्लिंगच्या इथे. आणि मग तिथे 1-2 आहेत देवस्थान, तिथे जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही. तो आता आम्ही बोटीमध्ये आहोत आणि मंदिर आहे. तुम्हाला आता आमचे हे बघा सगळे चहा पित आहेत. हाय करा सगळ्यांनी. तर आता बघूया, फोटोज वगैरे काढू मस्त. या चहा प्यायला मला, या चहा प्यायला. सर सो गाईज आता आम्ही दुसरीकडे पोहोचतो आहे, महाबळेश्वर ज्योतिर्लिंग इथे आम्ही चालू आहे. गाईज आता आम्ही आलो आहेत महाबळेश्वर महादेव ज्योतिर्लिंगच्या इथे. मंदिर आहे. झालं इथलं दर्शन करून. दोन्ही ज्योतिर्लिंग झाले. दोन्ही म्हणजे दोन्हीकडे करायला लागतात तर हा कम्प्लीट ज्योतिर्लिंग होतो, नाही तर मग इनकम्प्लीट आहे. तर हा ज्योतिर्लिंग वगैरे पण झालं. आता चालू आहे गाडीमध्ये. गाईज आता आम्ही आलो आहे शनी मंदिरामध्ये. शनी नवग्रह मंदिर. तिथे पाया पडून घेऊ. चलो. गणपती बाप्पा मोरया.
काय सगळं झालं इथं पाया पडून. आता चाललं देवांशला, तिथे देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊन पाया पडून. चला. हाय गाईज आता आम्ही चामुंडा मंदिरात आलेलो आहे. आता आम्ही देवास इथे आलो आहे. थोडा वेळ झाला आम्हाला, तिकडे गेलेलो आम्ही ओंकारेश्वरला गेलेलो. तिकडून यायला खूप वेळ झाला, त्याच्यामुळे आता आम्ही जस्ट मंदिरामध्ये चाललो आहे. गाईज आता आम्ही रोपवेने चाललो आहे. पुढे जाऊन मस्त दर्शन घेऊ देवीचे. बघू आता आम्ही चामुंडा माता मंदिराच्या परिसरात आलो आहे. आता आम्ही रोपवेमध्ये बसून वरती जाणार आहे. तर सगळे आम्ही एकत्र इथे आलेलो आहे. रोपवेची वाट बघतो झुल्याची. आता झुले येत आहे बघा तिकडे. म्हणून आता झुला आलेला आहे. आम्ही आता त्याच्यात बसणार आहे. एक झुळ्यामध्ये 4 जण बसतात. आता आम्ही 2 ग्रुपमध्ये डिवाईड झालेलो आहे आणि आता मी इंदोर ते देवास या ठिकाणी चामुंडा मंदिरात आलेलो आहे. श्री गणेशा चामुंडा माता रोपवेमध्ये बसलेलो आहे आणि आमचा झुला आता चालू झालेला आहे. आणि हे बघा, हात करा, हात करा. हाय. त्यातून उतरणार आहे आणि दर्शनाला जाणार आहे. तुम्हाला पुढचे आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा. जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो. जय माता दी, जय माता दी. जय माता दी. हा मंदिर आहे समोर. बघा हा मंदिर. जय माता दी, जय माता दी. बोला बोला. आत्ताच आमचं तुळजाभवानीचं दर्शन झालं आणि आता आम्ही खाली उतरतोय रोप्यानी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. प्यार से बोलो जय माता दी. जय माता दी. जय माता दी. हा चामुंडा मंदिर आहे. मागाशी गेलेला तो तुळजाभवानी मंदिर होता. आणि चामुंडा माते की जय. चामुंडा माता आणि तुळजाभवानी मातेचं खूप छान दर्शन झालं. आता आम्ही रिटर्न निघलेलो आहे. झोळ्यामध्ये आता आम्ही बसत आहोत. आता आम्ही खाली चाललेलो आहे आणि तिथून आम्ही उज्जैनला जाणार. उज्जैनला वस्ती करणार. आत्ताच आम्ही रोपवेनी खाली उतरलो. दर्शन व्यवस्थित झालं आमचं. आता आम्ही लिफ्टनी खाली जातो. लिफ्टवर आमची गाडी येईल मग आम्ही उज्जैनला जाणार आहोत. आता धन्यवाद. गाईज आता आम्ही आलो जेवायला. आत्ताच आलो. आता जेवून बसतो. सगळे बसते. जेवून बसतो. जाऊ हॉटेलवर. आई